are a must. Gotta think for me, we hold hands, make plans, keep the Hey guys, welcome back to PC Vlogs. कैसे हो आप सब लोग? Good morning. It's 7:15 in the clock and बैच चालू होके ऑलमोस्ट 45 मिनट्स हो चुके और 45 मिनट्स में बैच ख़त्म होगी. तो हाँ, 45 मिनट्स में बैच ख़त्म होगी. थोड़ा एक्स्ट्रा ही लेने वाला हूँ आज. तो आज आपको दिखाता हूँ कि बच्चे क्या करने वाले एक्टिंग के बैच में. तो लेट्स स्टार्ट द डे विथ बेस्ट बैच. आई जस्ट लव दिस बैच बिकॉज यहाँ पे बच्चे अपनी स्किल्स दिखाते हैं. एक्टिंग किस तरह से करने में उनको सिखाता हूँ. बहुत अच्छा लगता है. एक बार आप भी देख लीजिए. तो गाइस यहाँ पे बच्चे अभी एक एक्ट प्ले करके दिखाने वाले हैं हमें. तो लेट्स सी आज क्या करते हैं ये एक्टिंग के बैच में. हाँ, ये नया स्टूडेंट है. हाय. और मेरी आवाज दूर से आ रही है क्योंकि माइक वहां पे है, इसलिए मेरी आवाज आपको दूर से आ रही है. तो लेट्स स्टार्ट. चलो एक्शन. रिया, तुमने सुना अगले हफ्ते हमारा नया प्रोजेक्ट स्टार्ट हो रहा है. हाँ मैंने सुना, पर क्या तुम जानती हो हमारी टीम कौन सी है? वो तो नहीं, क्योंकि सर ने बताया ही नहीं. चलो देखते हैं कौन होता है हमारी टीम में. हाय, तुम दोनों क्या डिस्कस कर रही हो? हाय अर्जुन, हम नए प्रोजेक्ट के बारे में बात कर रहे थे. तुम्हें पता है हमारी टीम कौन सी है? हाँ, मुझे बताया सर ने, और हम तीनों एक ही टीम में हैं. वाकई ये तो बहुत मज़ेदार होगा. To be or not to be, that is the question. जगावं की मरावं हा एकच सवाल आहे. या दुनियेच्या उकिरड्यावर खरकाट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार आनंदानं, की फेकून द्यावं त्या देहाचं लक्तर त्यात गुंडाळलेल्या जाणीवेच्या यातनेसह मृत्यूच्या काळाच्या डोहामध्ये, आणि करावा सर्वांचा शेवट माझा तुझा याचा आणि त्याचा सुद्धा. मृत्यूच्या महासर्पानं जीवनाला असा डंक मारावा की नंतर येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधीही. पण त्या निद्रेलाही पुन्हा स्वप्न पडू लागलं तर इथंच मेघ आहे. नव्या स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशांमध्ये प्रवेश करणाऱ्यांचा धीर होत नाही, म्हणून सहन करतो आम्ही हे जुनं जागेपण. सहन करतो प्रेताच्या निर्जीवपणाने अभिमानावर होणारे बलात्कार, अस्तित्वाच्या गाभाऱ्यात असलेल्या सत्वांची विटंबना, आणि अखेर उभे राहतो करुणेचा कटोरा घेऊन खालच्या मानेने आमच्याच मारेकरांच्या दाराशी. टू बी और नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. मृत्यूच्या महासर्पानं जीवनाला असा डंक मारावा की नंतर येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधीही. पण त्या निद्रेलाही पुन्हा स्वप्न पडू लागलं तर. हा आवाज बाहेर काढ. ह्याच्यात तुला इमोशन आणायचे, पण आवाजही पोचला पाहिजे. तुझा आवाज जर मी तुला आता त्याच्यात ऐकवला ना तर तुझ्या लक्षात येईल काहीच बाहेर पडलेलं नाहीये. जर माईक नसता ना तर कुणालाही काही कळलं नाही की तू काय बोललंय. आता ते मला जेव्हा मी एडिटिंगला बसेल, ॲटलिस्ट मला तरी जेव्हा मी एडिट करायला गेईल ना तेव्हा लक्षात येईल की तुझा आवाज काय आहे. त्याच्यात इमोशन्स चेहऱ्यावर येणं आणि दाखवणं हा एक पार्ट आहे, पण तो दुसरा होईल सेकंडरी. जेव्हा तू डायलॉग बोलतोयस ना तर तुझा आवाज तिथं शब्द तरी पोचू देत. हे परत एकदा घे इथनं. हां, जागृतीचा किनारा कधीही. पण त्या निद्रेलाही पुन्हा स्वप्न पडू लागलं तर इथंच मेघ आहे. आता कसा वाढला आवाज? मगाशी किती खाली गेला. आवाज अजून वर घे, आणि तिथं सॅडनेस घ्यायचा आहे ना तर तो ऑटोमॅटिकली येईल, कारण त्या शब्दांमध्येच तो सॅडनेस आहे. जर रडायचंय म्हणताना तू हसू नाही शकत, किंवा तुला कोणी दुःख झालंय कशाचं तर मला दुःख झालंय हे सांगताना तू हसू नाही शकत, कारण तुझे एक्सप्रेशन्स त्या शब्दाला मॅचच नाहीत होत. ऑटोमॅटिकली ते आतून बोलतानाच डोक्यात येतं की आपल्याला आत्ता दुःख आहे तर चेहऱ्यावर ते हावभाव यायला पाहिजेत. आपली बॉडी तशी रिॲक्ट करणारच आहे. पण जर तुझा आवाज तू त्या एक्सप्रेशनसाठी खाली घेत असशील की मला अजून ते दाखवायचंय, तर माय डिअर फ्रेंड असं काही होणार नाही. तुझे एक्सप्रेशन्स तर येणारच नाही आहेत, आणि आले तर त्याला अर्थ नाही, कारण त्याचे शब्दच तिथं पोचले नाहीत. म्हणजे जर तू दुःखी आहेस, पण का दुःखी आहेस हे कधी कळेल? जेव्हा तू बोलतोयस ते समजेल ना. मग त्याच्यामुळे आवाजावर महत्व आहे आपल्याला. आणि ॲक्टिंग ही तुझ्या
शब्दातून बाहेर पडणाऱ्या आवाजांवर काम करणारी ना. म्हणजे तुमचे जे काय आपले ऑडियन्स आहे त्यांना काळजात गेलं पाहिजे तुझा एखादा शब्द, तुझे प्रत्येक इमोशन त्यांना समजले पाहिजेत, जे तुझ्या आवाजातून बाहेर पडून त्यांच्या डोळ्यात जाणार आहेत, त्यांच्या डोळ्यातून त्यांच्या हृदयात जाणार आहेत. पण ही प्रोसेस जेव्हा बाहेर पडणार आहे तेव्हा तुझा कितपत त्यात इन्व्हॉल्व आहे हे दिसलं पाहिजे, आणि ते तुझ्या आवाजात, तुझ्या एक्सप्रेशन्स मध्ये होणार आहे. पण नुसतंच एक्सप्रेशन्स देतोयस की मी दुःखी आहे, मग त्यांच्या सगळ्यांच्या मनात हा प्रश्न आहे की का. आणि जेव्हा ते काच तू उत्तर देतोयस, कुणालाच काही समजलं नाही, इव्हन तुलाही नाही समजलं, शेजारी तरी, म्हणजे येतं लक्षात तू दुःखीच तर दिसू देत. ऍक्टरचं मेन पॉइंट काय आहे, टू शो अँड टू एक्सप्रेस द इमोशन्स ऑडियन्स और कॅमेरा. जर तुम्ही त्यालाच ब्लॉक करताय, जर ऑडियन्स इकडे आहे आणि तुम्ही असं बोलताय, कसं शक्य. मी जर असं सांगितलं तुमची ऍक्टिंग तुम्हाला अशी करायची की ज्यात तुम्हाला सगळ्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन दिसले पाहिजेत, काय कळालं मी काय बोललो, काय फील आलं, समजलं चेहऱ्यावर मी काय एक्सप्रेशन दाखवले, सिम्पल फंड आहे, त्याच्यावर कर. ते तुम्हाला आता युट्यूबला दिसेल तुम्ही काय काय चुका केल्यात, मी हे सांगितलेलं मी टाकणार आहे युट्यूबला, ते बघा तुम्ही. चलो एक्सप्रेशन्सवर आपण काम करूयात. आज आहे एक 10-5 मिनिटं. आधी सेल्फ इंट्रोडक्शन करूयात सगळ्यांचं. दे. माझं नाव तनिष्का स्वप्नील जाधव. वरडू नको. I also have interest in I also have my interest in sorry परत नाही म्हणणार मला जेव्हा बोलले जास्त तेव्हा इकडं बोललो, बाहेर थांबून बोललो, तेव्हा काय नाही झालं, इकडं आलं कसं काय. टेक 2 मैं ऑडिशन के लिए टेक 2 लेता जिंदगी नाही ऑडिशनच फक्त बाकी. चल फिर ऍक्शन. ना 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 नुनो ना 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 नु नुनो नुनो ननु ननु नाने ना नुना नुना नुचा.
तो जी हाँ, यहाँ पे अपना लैपटॉप रिस्टार्ट हो रहा है क्योंकि उसके कुछ अपडेट्स आ रहे थे और वो करने के बाद आगे की प्रोसेस हो रही थी, तो वो हो रहा है। और वहाँ पे विशाखा मैम की बैच हो रही है और ये लीजिए अपना काम हो गया। अभी ये चालू हो गया, एडिट करता हूँ और फिर आपसे मिलता हूँ। बैच हो गई, बहुत अच्छे से बैच हो गई आज। मतलब आज मैंने कुछ ज़्यादा आपको दिखाने के लिए शूट किया है। शूट करना तो एक बहाना है, बच्चों को सीखने को मिलता है कि किस तरह से कैमरे के सामने खड़ा होना है, क्या करना है। और आई जस्ट लव दैट टू शो यू कि बच्चे किस तरह से प्रोग्रेस कर रहे हैं। तो दिस इज़ व्हाट, दिन भर यही चलता रहता है। और आज सुबह 6:30 बजे से ये बैच चालू रहती है। हाँ, व्लॉग मैंने थोड़ा लेट से चालू कर दिया, लेकिन बैच अपनी शार्प 6:30 बजे चालू हो जाती है। तो सो फार सो गुड। अभी बच्चा हुआ एडिटिंग का काम करता हूँ ताकि ये व्लॉग से पहले वाला व्लॉग टाइम पे आए। आई एम बैक इन इंस्टीट्यूट गाइज। और यहाँ पे एक छोटा सा मोटा सा कांड हो गया है, और वो ये है कि जो हमने बोर्ड लगाया था यहाँ पे, वो निकलने के कगार पे है ड्यू टू द विंड स्टॉर्म्स। तो अभी भाई अपना फिर से आया है यहाँ पे वो पैक करके देने के लिए। इन माई कंप्यूटर क्लास, तो मैं यहाँ पे सीखता हूँ सॉफ्टवेयर, डिज़ाइनिंग सॉफ्टवेयर है कोरल ड्रॉ जैसे। तो आई एम लर्निंग फ्रॉम दिस सर। यहाँ पे सर है मेरे। हाय सर। नाही, कुठलेही ऑब्जेक्ट असेल, टेक्स्ट असू द्या, अदरवाईज एनी ऑब्जेक्ट, ओके ओके, ते कोणतेही ऑब्जेक्ट आपण त्याला ऑफसेट देऊ शकतो, म्हणजे तिथं डुप्लिकेट करू शकतो 1 क्लिकमध्ये। आणि अप्लाय 3 टाइम्स, म्हणजे ते 3 वेळा कॉपी होणार 5 वेळा। आणि तो किती डिस्टन्सने होणार आहे तर 70.0 mm। येस, तर इथं आपण त्याला साईज आपण देऊ शकतो, इथे 70च्या ऐवजी सेम ॲज इट इज। काय साईज आहे त्यामध्ये आपण देऊ शकतो। ओके, आणि मग ते आता कुठं कॉपी होत असतं। ओके, देखिए टाइमिंग है 6:30 और यहाँ पे बारिश फुल ऑन चालू हो चुकी है और मेरी बैच ख़त्म होने में सिर्फ 5-10 मिनट बाकी है, लेकिन मैं बाहर जा नहीं सकता। ये देख सकते हो आप कितनी ज़्यादा बारिश हो रही है। और 7 बजे अपनी बैच है। सो आई एम वेरी कंफ्यूज ना कि अभी क्या कर सकते हैं। इट्स टू डिफिकल्ट। Empty hearts and neon lights, they're playing with my mind. Gotta get out of here tonight. Oh, I wanna run off and fly, and I'll tell myself it's fine to be. अरे देवा, ये देख सकते हो गाइस आप यहाँ पे क्या हो रहा है। ये OMG। Just to find somewhere that finally feels like home. Oh, oh, oh. I hate all this overthinking. Oh, 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 oh. The more I swim, the more I'm sinking. Take me to a world of silver. No more heartbreaks, tears, painkillers. जी हाँ गाइस, मैं घर पे आ चुका हूँ और इस तरह से कुछ मैंने आज सेटअप कर दिया है अपना PC ऑफिस से, मतलब इंस्टीट्यूट से मैं घर पे लेके आया हूँ। और घर पे मैंने यहाँ पे मेरे रूम में कहीं और जगह नहीं थी कि जहाँ पे मैं आराम से बैठ के एडिट कर पाऊँ, तो जुगाड़ किया है मैंने। ये रहा मेरा कंप्यूटर का सेटअप, वहाँ पे मॉनिटर, CPU, ये मेरा बेड है, वहाँ पे सब उसके वायर्स है, और ये रहा कीबोर्ड और माउस। कुछ इस तरह से मैंने आज सेटअप किया। अभी इसके बाद मैं देखता हूँ कि मुझे एडिट करने में कितनी आसानी होती है, तकलीफ़ होती है। थोड़ा सा तो तकलीफ़ है क्योंकि मुझे इस तरह से देख के काम करना पड़ रहा है, ये थोड़ा सा आई लेवल से ऊपर है, बट क्या कर सकते हैं, अभी काम करना पड़ेगा। बाहर बारिश हो रही है, बाइक पर डेली लैपटॉप लेके आना जाना, इट्स नॉट अ गुड थिंग। कुछ हो गया तो ख़त्म, स्वाहा, टाटा बाय बाय हो जाएगा मेरा। तो ये बेस्ट ऑप्शन है मेरे लिए, बेस्ट ऑप्शन। तो इसी बेस्ट ऑप्शन के साथ मैं इस ब्लॉग को एंड करता हूँ। अगर आपने ये ब्लॉग यहाँ तक देख लिया, फॉर व्हाट्स योर रीज़न, प्लीज़ लाइक कर देना, नहीं हो तो सब्सक्राइब कर देना। मिलते हैं अगले ब्लॉग में,
Thank you so much for watching the vlog. Till then, be happy, stay safe, keep smiling, and always keep loving with watching PC Box. Bye.